या काळामध्ये जन्माला येणं सोपं आहे, निष्कलंक मरणं अवघड आहे. लक्षात आलं? जन्माला येणं सोपं आहे, पण निष्कलंक रीतीने मरणं फार अवघड आहे. कोण कधी कुणाची बदनामी करेल. कधी कधी टीव्ही चॅनल वगैरे पाहिल्यानंतर असं वाटतं की इतकं वाईट भारतामध्ये आपण जन्माला आलो का, जिथं तत्वज्ञानाची परंपरा आहे, ऋषीची परंपरा आहे, साधूची परंपरा आहे, ही परंपरा गेली कुठे? हजारो वर्षापासून संशोधन करणारी भारतीय संस्कृती याचा एक अंश सुद्धा कुठे दाखवला जात. वाईट किती कधी कधी असं वाटतं की खरंच एवढा भारत वाईट आहे का? एकदा ते अंधश्रद्धा म्हणून प्रकरण आली होती, तुम्ही टीव्हीला पत्रकार मध्ये पाहत असाल. अंधश्रद्धा इतकं दिवसभर तेच. आणि मग त्यांनी सांगितलं नजर लागू नये म्हणून आमचं यंत्र विकत घ्या. आता ही अंधश्रद्धा नाही का? नोकरी लागत नाही म्हणून यंत्र विकत घ्या, खडा विकत घ्या, तेच प्रचार करतात. म्हणजे आम्ही जर केली तर ती अंधश्रद्धा आहे, आणि त्यांनी केली तर ती नाही. लक्षात आलं? आपण जर काही सांगितलं तर स्वतः नाही, त्यांनी सांगितलं तर तत्वज्ञान. बदलता प्रवाह आहे, बदलता काळ आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये भारत हा फार झपाट्यानं बदलला. तुम्ही आता सगळ्या षष्टीमध्ये जर बघितलं ना तर तरुण पोरं दिसत नाही. पूर्ण षष्टी बद्दल होत. पूर्ण षष्टीमध्ये तपास करून पहा, असे शिकलेले इंजिनियर तरुण सगळ्यात जेवढे बसले आहेत ना, याच्यातले सगळ्यांची पोरं शिकलेले आहेत. कुणाची इंजिनियर आहेत, कुणाची ग्रॅज्युएशन झालेले आहेत, कुणी डॉक्टर झालेले आहेत. त्यांचे बाप आले पण ते नाही आले. याच्यातलं फार त्याचे बाप आले पण ते नाही आले. का नाही आले? ते बापालाच मूर्ख समजतात. ते शिक्षण असतं. आपल्या वाढ वडिलांनी जे केलं ते सगळं मूर्खपणाचं नसतं नाही. ते आजची पिढी आहे आणि संतांच्या पिढीचं भूषण आहे. माझ्या वडिलांची निराशिका काय मान्यतेमध्ये बदल झाला बघा. आमच्या वाढ वडिलांनी जे केलं ते योग्य आहे, ते संत परंपरा आहे. आणि हे जुने लोक बोरसडलेल्या विचाराचे होते, ते आत्ताची पिढी आहे. काय बोलतो? परंपरा मांडणारी माणसं आहेत, बदलणारी माणसं आहेत, परिवर्तन करणारी माणसं आहेत. सगळ्या प्रकारच्या माणसांचा आपल्याला अनुभव येतो. षष्टीच्या दिवशी नाथ महाराजांचा समाधी निर्वाण महोत्सव आहे. आणि नियमाप्रमाणे जसं आपण एकादशी द्वादशी साजरी करतो तसा महत्वाचा दिवस षष्टीच आहे. एक परंपरा चालत आलेली की षष्टीच्या नंतर आळंदीमध्ये ज्ञानोबांची पुण्यतिथी हात काल. इतरत्र जर तुम्ही बीजेला गेलात तर बीज हीच काल आहे. पण नाथ महाराजांची परंपरा वेगळी. नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये अगोदर समाधी उत्सव होतो, नंतर एक दिवसाचा कालचा निवास आहे, आणि आता त्या ठिकाणी काला म्हणला जातो. पण परंपरेमध्ये बदल आहे. बीज झाली की दिवस यात्रा संपली. ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीच्या बाबतीमध्ये समाधी सोहळा झाला की काला. पण नाथ परंपरेत असं नाही. अगोदर समाधी, नंतर मुक्काम आणि आज काला. आणि कालाचा प्रसंग माझ्या दृष्टिकोनातून जुन्या काळाच्या भाषेमध्ये नाथच्या भाषेत काला म्हणजे माझ्या भाषेमध्ये निरोप समारंभ आहे. 2-4 दिवस 8 दिवस आपण एकत्रित राहिलो, काही हिताच्या गोष्टी बोललो, 8 दिवस तत्वज्ञानाचं चिंतन केलं. त्याचा समारोप, त्याचा वादविवाद होऊ नये, त्याचा समारोप प्रेमाने व्हावा म्हणजे काल. आणि प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आजपर्यंत असा संत जन्माला आला नाही की ज्याच्या अभंगाने गवळणीचं रूप घेतलं नाही. अभंग लिहिणारे भरपूर आहे, तर अभंग जोपर्यंत गवळण होत नाही तोपर्यंत त्याला संत म्हणून मान्यता मिळत नाही. पण ज्ञानोबापासून साधू संतांपर्यंत सगळ्यांनी, आणि गवळणीचं वर्णन सुद्धा इतकंच महाराज
जर खऱ्या गवळणी वाचल्या ना तर अभंगाची चव कमी लागते. म्हणजे तत्वज्ञानाचं जास्त महत्व सांगितलं. काही ठिकाणी उपदेशपर आहेत, काही ठिकाणी तत्वज्ञान आहेत, काही ठिकाणी एका गोष्टीचं महत्व आहे. पण गवळणीचा जर सर्वांगीण अभ्यास केला तर गवळण म्हणायला मिळत नाही, पण गवळणीमध्ये काही विषय आलेला नाही असं नाही. सगळा विषय गवळणीमध्ये आलेला आहे. गवळणीचं म्हणून तत्वज्ञानामधून येणे एकने हो जाणे शेवटी तेथे राहण्याची नाही. तर यांच्यापेक्षा काय जीवनाचं तत्वज्ञान? सगळ्या गवळणी वाचून पाहतो मी. जेवढ्या गवळणी भगवंताच्या जवळ आहे तेवढे अभंग मागता येणार नाही. कारण की अभंग काही काही मूर्खाच्या जवळ आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू दास, काय माय गेली होती. हे जरा देवाच्या जवळ आहे. पण गवळणीचा जर अभ्यास केला ना सगळं जीवन असं भगवंताच्या जवळ. सगळं गवळणीमध्ये एकही शब्द असा नाहीये जो भगवंताच्या अतिरिक्त असेल. अभंगामध्ये समाजाचा विचार केलाय, नीतीचा विचार केलाय, परंपरेचा विचार केलाय, तत्वज्ञानाचा विचार केलाय. अभंग हा सर्वांगीण विचाराचा आहे. पण गवळणी असा आहे फक्त भगवंताचा विचार म्हणजे गवळण. जीवनाचा निरोप समारंभ हा भगवंतानेच व्हावा. ऐकायला बरं वाटतं पण घडायला कसं घडतं याचं मूळ कारण आहे अभंगामध्ये बुद्धी लागते आणि प्रेमामध्ये चित्त लागते. प्रेम हे मेंदूला केलं जात नाही. लक्षात आलं का? प्रेम हे कधी बुद्धीनं केलं जात नाही. बुद्धीनं विचार केला जातो आणि चित्तानं प्रेम केलं जातं. त्याच्यामुळे दोघांमध्ये अंतरच आहे. प्रेम करणारी माणसं आंधळी असतात कारण की चित्ताला डोळे नसतात. आता काय नका चित्ताला मन गेलं नसेल म्हणजे काय करणार तुम्ही? बुद्धी विचार करते, मन गेले पण आपण जायचं का नाही. बुद्धी थांबत नसते, चित्त थांबत नाही. तुम्हाला चित्त गेलं की गेलं. भगवंताच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधूच्या जीवनामध्ये जे पारतंत्र्य आहे ते चित्ताच्या बाबतीमध्ये. परमार्थ कळत असताना सुद्धा परमार्थात चित्त राहील याची खात्री देता येत नाही. चित्त तुमच्या हातातच येईल. लक्षात आलं? या अभंगाचं सगळ्यात मोठं सुंदर वैशिष्ट्य आहे भगवंतावर मी प्रेम केलं असं गवळण म्हणत नाही. भगवंताने चित्त हरण केलं. हरणे चित्त हरण हे वस्तुस्थिती आहे. जगामध्ये कोणाचं चित्त कुठं हरलं जाईल याचा भरोसा वाटत नाही. रामाच्या सानिध्यामध्ये सीता राहून सुद्धा हरणाने चित्त हरण गेलं. आणि चित्त गेलं ना संसारात काही राहत नाही. संसार फक्त बॉडी असते. रामाच्या सानिध्यामध्ये राहून जर हरणावर चित्त गेलं रामाला काय अस्तित्व मला सांगा बरं तुम्ही. राम हरणाच्या जागे याला म्हणतात संसार. रामा चित्त जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवस्थित आहे. सीतेचं चित्त हरणाच्या मागे गेलं, राम हरणाच्या मागे, याला संसार म्हणतात. तुम्ही जेवढे बसलेत ना जर बायकोने तुमचं चित्त हरण केलं असेल ना तिच्या मागे तुम्ही तिने सांगितलं ते दुसरं काही नाही. तुम्ही भाग्यवान आहे. कधी कधी तिचं मन मोडून येतात. पण जेवढे शिकलेली माणसं आहेत ना मला फार उत्सुकता असते की आपण कोण खाऊ तुम्ही शक्य नाही ते आलो असतो पण ती नको गोष्टी. तुम्ही पूर्ण सक्सेसफुल बा शिकलेली माणसं नाहीये त्यांचं चित्त हरण केलेलं आहे ना. चित्त हरण केल्यामुळे परिणाम असा झाला
मोडता येत नाही. या अभंगाचं जे वैशिष्ट्य ती आहे, आता ती तुमची लायकी आहे. चित्र किती हलकं आहे आणि कोण आनंद करतो. काही पैशावर बाळलेली माणसं आहेत, त्यांना बायको दिसत नाही, मुलगा दिसत नाही, काही दिसत नाही. ते त्यांचं चित्त त्या पैशावरच आहे. पैसा मोजेशिवाय समाधान नाही महाराज. आता असं दिसला ना पैसा असं खपू लागलेला, ब्रह्म मिळालं तर समाधान आहे. काही माणसाकडे इतका पैसा आहे ना, म्हणजे राजकारण केल्याशिवाय जमत नाही. कारण त्यांचं चित्त त्या राजकारणाने अपहरण केलेलं आहे. मग ते घरात सगळंच आहे, पण दिवस सकाळी 6ला निघाले ना, रात्री 12ला घरी. आमचे राजकारणी माणूस आहे, मुंबईचा नगरसेवक, कधी घरी कधी सापडत नाही. मी त्याला एक दिवशी विचारलं, घर बांधणं कशा करतात. सकाळी तुम्ही 6ला बाहेर पडता, रात्री 12ला घरी येता, एवढं 1 कोटीचं घर बांधणं कसं करता. आयुष्यभर दुसऱ्याच्या घरात तुम्ही राहता, दुसऱ्याच्या बाबतीमध्ये विचार करताय. मी म्हणजे मला सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही. त्याचा अर्थ असा आहे, चित्ताचं आकर्षण सत्ता आहे, हा महत्वाचा विषय. आणि चित्ताचं एकदा अपहरण झालं ना, बॉडी खोकली असते, ती त्याच्या मागे जाते. बॉडीला काही करतायत. शरीर फार चित्ताच्या मानाने लहान गोष्ट. मेंदूला कळतं, पण चित्त कळवून देत नाही. हरणाच्या मागे चितेचं चित्त गेल्यानंतर लक्ष्मण समजून सांगतात, रामावर कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकत नाही. पण सीतेचं चित्त गेल्यामुळे बुद्धी जागेवर राहिली. ऐकतच नाही. मला सांगा, युधिष्ठिर असेल, नल असेल, सीता असेल, इतकी लहान माणसं आहेत का तुमच्यासारख्या संसारातल्या माणसाने त्यांना सांगावं? नाही, कधी विचार करून बघा ना. काय 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 प्रकार काय. धर्मराजा नाव आहे, जुगार खेळला तरी धर्मराजा पदवी गेलेले. मला अजून सुद्धा आश्चर्य वाटतं. जुगार खेळला, बायको लावली तरी लोक त्याला धर्मराज म्हणतात. काय युधिष्ठिराचं नाव काय? धर्मराज. आता मला सांगा, तुम्ही कलियुगामध्ये आपण नाव लागू शकतं का? नुसतं जुगार खेळलं ना. अहो, आमचा एक महाराजांचा प्रसंग आहे, आणि ती महाराज लोक अशिक्षित असतात, त्यामुळे थोडाफार घडलो. आता मराठीत बसले त्यांना सांगतो, विठ्ठल महाराज गुलेनी त्यांचा प्रसंग सांगितला. मी चातुर्मास मध्ये होतो, शांतन गुरुजी आजारी पडले होते ना, औषधा काढून पाठवलं. अरे ती इंग्लिश मध्ये सगळं दारूच्या दुकानाचे नाव असतात, वाईन शॉप. गुले महाराज म्हणजे मला असं वाटलं औषधाचं दुकान. त्यांनी कीर्तनामध्ये सांगितलं. आणि दारूच्या दुकानावरून राहिली होती, औषध इथं आहेत म्हणून. आणि मला त्या अवस्थेत लोकांनी पाहिलं की दुकानदार आणि ग्राहक दोन्ही माझ्याकडे पाहायला लागले की हा महाराज इकडे कसं काय आला. आणि हे लोक माझ्याकडे का पाहतात हे मला कळलं. मी म्हटले, डॉक्टरने चिठ्ठी दिलेली आहे आणि औषध घ्यायला आलेले. ते म्हणजे महाराज हे दारूचं दुकान आहे. मग माझ्या लक्षात आलं, बाटल्या पाहून औषध आहेत असं मानण्याचं काही कारण तर दारूचं सुद्धा नाही गरज. तुम्हाला महाराज पाहून पारमार्थिक आहेत असं मानण्याची काही गरज आहे. चित्त संसारिक असू शकतो. चित्त संसारिक असल्यामुळे कसायला तो जरी पारमार्थिक असला तरी तो पूर्णपणे पारमार्थ मानला जातो. आणि वस्तूमध्ये ताकद असते महाराज. चित्ताचा अपहरण वस्तूमध्ये जे नटे आहेत, जे हिरो आहेत, जे धन आहेत, जे बंगले आहेत, ते आकर्षक पद्धतीनं का मानले जातात त्याचा मूळ हेतू असा आहे, तुमच्या चित्ताचं आकर्षण करा. मूळ हेतू मेंदू चांगला जाऊ नये तुमचा आणि चित्त आलं पाहिजे. काही महत्व नसतं कुठल्या गोष्टीला.
काही महत्व नसतं. त्या काही ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्या बस कधी बदलणार आहे, त्यांना काही घेणं कधी यायची चित्त आकर्षित केलं जातं. म्हणून जाहिरातीची जी युग आहे, ऍडव्हर्टाईजचं जे युग ज्याला आपण मानतो, त्याच्यामध्ये काय केलं जातं, चित्तामध्ये पटलं पाहिजे. आणि चित्ताचं जर अपहरण झालं, तुमच्या जीवनाचा काहीही न तुमची तपश्चर्या कामाची, न तुमची विद्वत्ता कामाची. जे उलटे दृष्टांत. विश्वामित्र राजा होता, मला गादीपुत्र मानला जातो. विश्वामित्र राजा होता आणि एवढा मोठा वैज्ञानिक होता की त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. अनेक ठिकाणी ज्ञानोबांनी विश्वामित्राचं वर्णन केलं. प्रतिसृष्टी निर्माण केली. चित्त केलं, लोकांच्या चित्तामध्ये प्रतिसृष्टी राहिली नाही, रंभात राहिली. विश्वामित्राने गायत्री मंत्र हा विश्वामित्राने तयार केलाय. चमत्कार आहे. आज सगळा भारत गायत्री मंत्राचा जप करतो. गायत्री मंत्राचा ऋषी विश्वामित्र आहे. तर विश्वामित्र म्हणलं की गायत्री दिसत नाही, रंभा दिसते. काय काय मला सांगा ना, गायत्री मंत्राचा साक्षात्कार होऊन लोकांच्या चित्तामध्ये चित्त नियंत्रित नाहीये. आणि एकदा चित्त गेलं तुमचं महाराज, काही फायदा आपल्या जीवनामध्ये. किती गोड बोलताय, किती चांगलं बोलताय, किती श्रेय. चित्त नियंत्रणामध्ये असलं ना, नाही बोललं तरी इम्प्रेशन पडतं. त्याचं नाव भगवान बाबा. जेवढी माणसं बसली सगळ्यांनी बाबा पाहिलेले, कुणाची काय बोलले ते. बाबा बोलतच नव्हते, पण फळ चालत होता. हे याचं कारण आहे नैतिकता, हे वजनच आहे. चित्त नियंत्रण हे परमार्थाचं मुख्य लक्षण आहे. अगदी तुकोबाराची अशी कितीतरी याद होते. नसावी वासर, निद्रा, बहु, हे सगळे चित्ताचे लक्षण. चित्त आहार विहार. समोर जिलेबी असताना खायची नाही, चित्तावर नियंत्रण. युक्त आहार सांगितले कमी खायला पाहिजे. माणसं म्हणतात एकदा खाल्ल्याने काय होतं, डेरा होतं, काय होतं. परमार्थात असे महाराज म्हणजे समाजाला ते सांभाळते, समाज त्यांना सांभाळतो. समाज ते समाजाला सांभाळत नाही, समाज त्यांना सांभाळतो. महाराज त्याला उठायचं असलं तरी 2 माणसं लागतात, चालायचं असलं 4 माणसं लागतात, कुठं जायचं असलं तरी माणसं लागतात. तुम्ही सगळं कशाचं युक्त आहार हे सांगितलेलं आहे, पण चित्त राहत नाही, चित्तामध्ये नियंत्रण राहत नाही. हे परमार्थाचं गुण. आणि चित्ताचं नियंत्रण राहिलं की परमार्थ. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. तुमच्या चित्ताने तुम्हाला जर मदत केली, नीट ऐका बरं का, तुमच्या चित्ताने तुम्हाला जर मदत केली तर परमार्थ फार मोठा आहे. तुमचं चित्त तुमचं ऐकत नाही, हे वास्तव. काय काय करीतोया, मन आणि चित्त एकच बघत असं वाटत तुम्हाला. मन वेगळे आणि चित्त वेगळे. काय काय करीतोया मना पर्या, काय करीतोया काय. सगळ्या संतांच्या बाबतीत अभ्यास केला, माणसं विचार करून परमार्थ करत नाही. परमार्थात आल्यानंतर विचार करायचा प्रयत्न करतात, ते दुसराच विचार होतो. मठ असला पाहिजे, तत्वज्ञान असलं पाहिजे, कीर्तन प्रवचन चांगलं पाहिजे. इकडे जर तुमचे विचार करणे गेले ना, तर ते चित्ताचं आकर्षण दुसरीकडे. आणि ज्या वेळेस जगातल्या सगळ्या वस्तूचं आकर्षण संपतं, तिथून पुढे परमार्थ सुरू होतं. आकर्षण नाही असं नाही, ज्ञानेश्वरीचं आकर्षण असावं. सुंदरते ध्यान ते आकर्षणच आहे. सगळं ठरतं. चांगला वाटतो, चित्ताचं ते आकर्षण आहे. पण पांडुरंगाशिवाय चांगलं वाटत नाही, याला भक्त म्हणतात. नाही तर काही काही माणसं फार उदार अंतर्गणाचे असतात. आता शेती चालू, काही ठिकाणी तमाशा आहेत, काही ठिकाणी कीर्तन आहेत. माणसं उदार म्हणत महाराज आपलं काय, कीर्तन चालू असलं की कीर्तनात येतो, संध्याकाळी तमाशाला जातो.
म्हणजे चित्ताला एवढं महत्व देतात. पण आपलं सगळं ऑलराऊंडर, कीर्तनाला पण येतो, दर्शनाला पण जातो, तमाशाला पण जातो, सैराट बलतिया सगळे दहावे सैराट हे असं. पण चित्ताला काही मॅनर्स होते, अमुकच केलं पाहिजे असं काही नाही. गवळणीची प्रॉब्लेम असते, गवळणीची चिंता असते. गवळण सांगते भगवंताला पाहिलं आणि भगवंताने चित्त आलं केलं. फार मोठा विषय. देवाला चित्त आवडावं एवढी तुमची लायकी पाहिजे, त्याचं नाव आहे परमार्थ. तुम्हाला देव आवडावा हे परमार्थ नाही, देवाला तुम्ही आवडावेत हा परमार्थ. तुम्हाला काय आवडत नाही महाराज, तुमचा काय विचार करा. नुसतं काय तरुण पोर तर चित्त आता हातावर घेऊन फिरतात असते, काय आवडत नाही त्यांना. गाडी दिसली तरी आवडते, एखादा बांगला दिसला तरी आवडतो, नेता दिसला तरी आवडतो. आवडेल चित्ताचं काय, तुम्हाला काहीही आवडेल, तर तुम्ही कोणाला आवडता याच्यावर तुमची लायकी. आणि लक्षात ठेवा, तुमची लायकी नसली तरी जरी तुम्ही आवडत असाल मोठ्या माणसाला, अनायाचे मोठे होतात, त्याला राजकारण म्हणतात. काही काही माणसं असते. माझा एक असा प्रसंग आहे, एका मंत्र्याच्या सानिध्यामध्ये बसलेला योग आला होता. आता शेळी महामंडळ आहे, अमुक महामंडळ आहे, बरेच महामंडळ आहे. तो राज्यमंत्री होता. एक जण आला, त्यांनी सांगितलं माझा बैल हरवलेला आहे. तो मंत्री सांगतो बैल महामंडळाला कळवा. आता बैल महामंडळ आहे का, सत्ता आहे, मग त्याला मंत्रीपद कसं काय मिळालं. वर्षाला आवडलाय, वर्षाला होतं असं जीवनामध्ये. बीड मधली गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे बरं. बीड मध्ये की एक काम करायचं होतं आणि मंत्रालयातून GR निघालेला, ते काम अशा पद्धतीने करा. मग ते मोठ्या माणसाने विचारलं हे काम कसं काय करायचं. म्हणजे महाराज GR अजून आला नाही, GR निघालेला आहे पण GR आलेला नाही. त्याला म्हणत आल्यानंतर मला सांगा काठी जोडतो बोले त्याला. आता मग कसं काय आला GR काही माणूस आहे का, मला बोला. आणि तो माणूस सत्ता आली का, सत्ता मिळाली वर्षाच्या मनात आलं. बुद्धिमान माणसाला नोकरी मिळत नाही आणि मूर्खाला सत्ता मिळते. हे सगळं कोणाचे तुम्ही आहात त्याच्यावर अर्थ कळाला का. आज बुद्धिमान माणसाला नोकरी मिळत नाही, 90% पुढे मार्क आहे, नोकरी मिळत नाही. आणि वशिला असला तर महाराज काय मंत्री पद मिळतं लायकी नसताना. याचं मूळ शोधा. मी टीका करतोय असं नाही, रहस्य सांगतो. काय मिळते नोकरी, काय मिळतं मंत्री पद, तुम्ही कोणाला तरी आवडत असता म्हणून दिलंय. जर एका माणसाला जर तुम्ही आवडता तर तुम्हाला मंत्रीपद मिळतं, तर विश्वभराला आवडल्यानंतर संतपद मिळणार नाही का, सिद्धी मिळणार नाही. छोट्या गोष्टी त्या सिद्धी तपश्चर्या, पण देवाला आवडलं पाहिजे. गवळण सांगते मी भगवंताला पाहायला गेले, माझी इच्छा नव्हती कारण की मी विवाहित आहे, माझं लग्न झालेलं आहे, माझा संसार आहे, मला घरदार आहे, माझी सेवा झाली, मी भगवंताकडे गेलोय आणि माझं चित्त भगवंताला आवडलं. हरिने माझे मिळे या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य असेल. मी नाही, मी चित्त दिलंच नाही, पण हरिने माझे हरले चित्त. चित्त गेल्यामुळे दोन गोष्टी विसरल्या. भार वित्त विसरले. भार शब्दाचा अर्थ आहे कुटुंब, नवरा बायका पोर आहेत ना, त्याला भार म्हणतात संस्कृत मध्ये. आणि हा भारच असतो. आणि ह्याच्या अतिरिक्त दुसरी वस्तू म्हणजे धन. सुटलेलंच नाही माणूस आहे. भार युक्त विसरत. याचा अर्थ असा आहे, बुद्धीमध्ये ह्या दोन गोष्टी नसतात, चित्तात ह्या दोन गोष्टी आहेत. धन चित्तामध्ये असतं आणि कुटुंब चित्तामध्ये असतं, डोक्यामध्ये विचार असतो.
चित्ताचा जर विचार केला तर चित्तामध्ये पत्नी असते, घर असतं आणि चित्तामध्ये धन असतं. विचार डोक्यामध्ये असतात म्हणून विचार विकून पैसा कमवतात. विचार विकून पैसे कमवतात. ज्ञानेश्वरी सांगून पैसे कमवतात. गाथा भागवत या सगळ्या विरक्ताच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर पैसे कमवतात. मग ते चित्तामध्ये पैसा आहे, विकायचा काय तो प्रश्न वेगळा आहे. काय कपडे विकतील, काही धंदे करतील, काही दारू विकतील, काही चांगली माणसं ते विचार विकतील. तुकोबाईचा विको, नाथ महाराजांचा विको, भागवत विको, जे चालतंय त्याच्या मागे चालणारे चित्ताच्या मागे जातात. या माणसाचा कधी उद्धार होत नाही. मनोमार्गी गेला तो हरे पाठी रावला. आणि जे सांगतो त्याच्या मागे शास्त्र आहे. आणि हे वर्तमान काळामध्ये ना सगळंच योगाच्या मागे लागले. जेवढे भोगी आहेत ना ते सुद्धा योगी झाले. मेघा योग सेंटर मध्ये आता अजून माझे मित्र मंडळ जे आहेत बरं त्यांनी ते काय काय कुठे कीर्तन जमिना, प्रवचन जमिना, योग सेंटर चालू होतं. काय जमत प्रवचन कीर्तन आलं, योग सेंटर चालू. सकाळी सकाळी बॅच असतात, 2-4 बॅच, 50-50च्या बॅच ठराविक रेट नसलेले. त्याच्याबरोबर याचा पण योग होतो. शिकवून जेवढे माणसं येतात ना सगळे भोगी. कोणी आडवं फुटलेले, उभं फुटलेले. त्याला मी म्हणजे कशा करताय म्हणजे आपलाच उद्देश आहे, त्यांची गरज आहे. जेवढे योग करतात तेवढे भोगी आहेत. योगाचा उद्देश काय आहे? योग चित्तवृत्ती निरोधा. ज्यांनी योग तयार केलेला आहे ना पतंजल ऋषीने, त्यांनी निरोगी होण्यासाठी नाही, निरोगी असाल तर योग. निरोगी असाल तर योग, निरोगी होण्यासाठी नाही. तो काही व्यायाम थोडंच. योग शास्त्रामध्ये जी आसन प्रणाली सांगितलेली आहे ती व्यायाम नाही. ती तुम्ही निरोगी असाल तर योग. आणि योग कशासाठी? योग चित्तवृत्ती निरोधा. हे पतंजल ऋषी सांगतात की चित्तावर नियंत्रण होत नाही, नियंत्रण करण्यासाठी बरोबर ते सगळं शास्त्र पतंजलीच्या शिष्यांनी उलट करून टाकले. निरोगी होण्यासाठी योग पतंजली खंडन घेत. काय उद्देश करतात? नाही, चुकीची कल्पना नाही. चित्तावर नियंत्रण ही परमात्मा सगळ्यात मोठा सिद्धांताचा प्रकार आहे. आणि ज्या दिवशी चित्त नियंत्रित झाला आहे म्हणून काय सांगायचं, आनंदाचे डोही. आनंद बाहेरच्या वस्तू वेगळ्या आहेत आणि आतला आनंद वेगळा. जर बाहेरचं दुःख चित्तामध्ये जातच नाही, दुःख तरी कसं काही जाणार? दुःख सुद्धा जात. चांगले नाम गोमटी चित्ताचा प्रकार आहे बघा. नाम चांगलं आहे, चित्ताला आवडतं. गोमट चित्ताला आवडतं. निवतील डोळे. शब्दाचा प्रयोग काय? डोळे निवतील. का निवतील? चित्त आहे. मुलाला पहिल्या आईचे डोळे निवतात आणि चित्त त्या मुलाचं म्हणून निवतात. त्या पोरं पाहिल्यामुळे नाही. तिथे 5 वर्षाचं पोरगा असेल तर 50 पोरं उभं करा, चित्त निवणार नाही, डोळे निवणार नाही. तर तिथं काळं पोरगं जर आलं तर तिला चेहरा बदलतोच. डोळे बदलतात, आज्ञा बदलतात. माझं पोरगा आलं म्हणून आमद सार्थ चित्त त्या पोरामध्ये. पोरगा आला म्हणून नाही, पोरं जगात कितीतरी तिथं पोरगा आलं. ज्या पोरात तिने चित्ताची आल्यामुळे नमकीनं डोळे
आणि पोरं पाहिलं की पाप म्हणजे काय? आनंद होणं म्हणजे पाप निवृत्ती आहे. आनंद म्हणजे काय? पापाची निवृत्ती आहे. आता प्रश्न असा आहे, चित्त गेलेलं आहे तर त्या चित्ताचा परिणाम असा झालाय, पैसा लक्षात राहत नाही आणि घर लक्षात राहत नाही. आता घरात जाऊन काय करायचं? आता कैसे जाऊ मला बऱ्याचशा मर्यादा आहेत म्हणून बोलता येत नाही. जेवढं मर्यादा तोडता येतील तेवढा प्रयत्न आहे. मला जेवढं जमलं. आता त्याची जाऊ फार मोठं शास्त्र आहे बरं का. ती म्हणते जर माझं चित्तच नाही तर घरात जाऊन काय करणार आहे? आता संसाराचा जर आपण विचार केला, नवरा आल्यानंतर आनंद होतो, बरोबर आहे का? घरामध्ये नवरा आल्यानंतर आनंद होतो. काही स्त्रिया अशा आहेत गेल्यानंतर आनंद होतो. म्हणून म्हणून मर्यादा आहे बोलायला. असला तर आनंद होत नाही, जाण्याची वाट पाहतात. आणि लवकरात लवकर जावं अशी व्यवस्था करतात. तो गेला की आनंद. याचं मूळ कारण सांगतो महाराज. पतिव्रता आणि सामान्य स्त्री याचा फरक करताना सांगितलं. ज्ञानोबा दयाश्रीमध्ये कितीतरी गेले. पती जर विदेशामध्ये गेला तर तिच्या घरात मन लागत नाही, कारण की चित्त पती बरोबर आहे. जिथे पती तिथे चित्त. जिथे पती आहे तिथे चित्त आहे. पतीवरचं लक्षण आहे. जिथं पत्नी आहे तिथे चित्त. स्त्री आहे पण स्त्री मानता येणार नाही, जीवन आहे. घरात कुणीतरी असलं पाहिजे हे चित्ताचं लक्षण आहे. कोणीतरी असलं पाहिजे घरामध्ये म्हणजे शरीरपणाला वाव मिळतो हा प्रश्न. मग तुम्ही तुमची जर संसार अभ्यास करणार तर ज्ञानोबा तुकोबा हे अभ्यास करून सांगतात. व्यवहार वेगळा, चित्त वेगळा. नवरा आहात म्हणून बायको जीव घालते, चित्त आहे का नाही कुणी विचारलं? चित्त दिसतच नाही. व्यवहार सगळे व्यवहार सारखे. नवरा आहे म्हणून स्वयंपाक होणार, नवरा आहे म्हणून तर जेवण दिलं जाणार, नवरा आहे म्हणून घर सांभाळलं जाणार. तर काही जिथे काही चित्त असत त्या जर वस्तू आल्या समोर तर नवरा गौर होतो. नवरा गौर होतो म्हणजे चित्त नव्हतंच. मग का दाखवलं नाही? दाखवता येत नाही. म्हणून गवळण सांगते चित्त गेलेलं आहे, नवऱ्याकडे जाऊन काय करणार? घरात जाऊन काय करणार? आता घरात जर चित्तच घरामध्ये नाहीये तर शरीर घरात नेऊन काय फायदा आहे? आणि नुसतं शरीर जर घरात गेलं ना, काही काही मानतेच ना बाहेर तर असत ना, काही बोला परिणाम होतो. काही बोला अभ्यास नाही केला परिणाम. जेवण काय असं झुंडीत असतात, पागल कसा असतो ना सगळा संसार बोलतो त्यांना. बोल आहे काही बाया आम्हाला सांगतात महाराज गेल्या 10 वर्षापासून यांना बोलते तर काही परिणाम होत नाही. म्हणलं समजतंय कंटिन्यू 10 वर्ष सांगून परिणाम ऐकतच नाही. हा महत्वाचा विषय. साधू काय वाटतात? सगळं जग एका दिशेने वाहतं, साधू ऐकत नाही. साधूला जे वाटतं तेच साधू करतो. साधू आपल्या चित्ताला संसाराच्या दिशेनं प्रवाहित होऊच देत नाही. तर साधूचं वैशिष्ट्य. कधी साधूला भेटा, साधूला बोला, साधूची चर्चा करा. माझे चित्त तुझे अरे माझे अन्य चित्त माझी चित्त आम्हाला दोन्ही एकच आहे. तुझे प्रार्थना करतात हरीला, माझी चित्त तुझे पायी आहे
ऐकत तू काहीतरी कर आणि गवळण सांगते हरीनेच माझं चित्त हरण केलेलं आहे, आम्ही काहीच केलं नाही. आता हे इतकं विचित्र प्रसंग आहे, तुम्हाला काय सांगायचं. आपण सगळे परमार्थातली माणसं आहोत, फार बारीक बारीक गोष्टी पाहतो. एखाद्या मार्गाकडे जरी गेलो ना, महाराज कसा आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याची विद्वत्ता कशी आहे, तो बोलतो कसा, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. आणि हे सगळ्यात पटलं तरी शिष्य होत नाही. अर्थ मिळाला ना, ते सगळं जरी पटलं, विद्वत्ता पटली, आचरण पटलं, सगळं पटलं, तरी शिष्य होत नाही. त्याला विचार काय, चित्त ऐकत नाही, काहीतरी कमी आहे असं वाटतं. चित्ताचं सांगतो. आता याच्या विरोधामध्ये बोलतो. आता हा जरा परमार्थाचा विषय. चित्त असं विचित्र आहेत महाराज, जेवढे राजकारणातली माणसं जे देशाला खातात, खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, त्यांची सगळे अनुयायी मंडळ त्यांना बाटल्या वगैरे आणून देतात. त्यांना विचार तुम्ही कुठे, आम्ही आमच्याचे शिष्य. त्यांनी काय पाहिजे मला सांगा होते. मी परमार्थात महाराज लोकांकडे इतक्या पद्धतीने पाहिलं जातं तरी शिष्य होत नाही. आणि राजकारणामध्ये सगळं वाईट काय पाहिलं जातं, चित्त. लोकांना विचारला तू ज्याचा शिष्य तो दारू पिलो, काय फरक पडला, तुला वानकरी का नाही, मग ते वागणं चांगलं नाही, मग राजकारण कशा करताय, चांगलं वागायला आहे का. चित्त जर अंकुर असेल ना, सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. आणि चित्त जर प्रतिकूल असेल त्याला म्हणाले महाराज चांगला आहे, मग काय उपकार करतो का, आणि कीर्तन चांगला करतो, करत असेल काय फुकट करतो का. आमच्या फळामध्ये मोठे महाराज आणले तर 2-3 लोकांना मिळणारे मोठे महाराज आहेत. महाराज कशाला आणतात त्या महाराज लोकांना, का पैसे घेतात म्हणजे घेऊन देतात. आवाज चांगला आहे, गाणं चांगलं आहे, वक्तृत्व चांगलं आहे म्हणून काय झालं, परमार्थ आहे का. मला बोलणं नीट आहे. अभंगावर चांगलं कीर्तन करणारी माणसं, मला शब्द नीट आहे ना, अभंगावर चांगलं कीर्तन करणारी माणसांना जर थोडं मानधन दिलं तर लोक नाराज होतात. जे अभंगावरच बोलत नाही तरी कीर्तन करतात, त्याला मानधन लोक देतात, त्याच्याविषयी काही बोलत नाही. अभंगाचा आणि सिद्धांतांचा कधी काय, आता ते आपली प्रथा आहे, अभंग घेतला पाहिजे. मी सुद्धा असे बरेचसे कीर्तन ऐकलेले, अभंग घ्यावा लागतो म्हणून घेतात. आणि अभंग एकदा घेतला ना तर पहिल्यांदा भेट आणि शेवटी चालीला भेट. म्हणजे अभंग असतो तो कीर्तन करायला भान नसतं, स्वतःला कुठं जातं. हा माणूस नाव काय महाराज, त्यांना जर पैसे लोक म्हणतात त्यांची तारीख मिळत नाही. जो अभंगावर बोलत नाही त्यांची तारीख मिळत नाही, जे अभंगावर बोलतात त्यांची मिळत नाही. या प्रकार चित्ताचा तुमचं चित्त गेलेलं असतं. तुम्हाला अभंग आवडत नाही, तुम्हाला विनोद आवडतात, कीर्तनाच्या नावाखाली तमाशा आवडतो, तुमच्या चित्ताचा गोष्ट आहे. ही साधक मंडळी आहेत, विद्वत्ता पाहणारी मंडळी आहेत, सज्ज मंडळी आहे की त्यांच्या पद्धतीने. हिरा पाहणारा माणूस काच पाहत नाही, काचेला भाळणाऱ्या माणसाला हिरा कळत नाही. हा चित्ताचा प्रश्न आहे. म्हणून परमार्थ करणारं जे चित्त असेल त्यांची समस्या आहे. ज्यांना परमार्थ करायचा ते त्यांचं चित्त राहिलं काय, याला काय फरक पडायला लागला त्याचा. जगत तुकोबराय सांगतात त्या गवळणीची समस्या आहे. आता त्यांची जाऊ धरा नाही का, एक शब्द फार बरोबर का, जर सुभाषित वाक्य असतात ना तसे वाक्य ते लोहे बरा, एवढंच वाक्य जर आपल्या तर फार चांगले. लोहे बरा हे सगळ्यासाठी वापरले. जेवढं दुःख होतं तुम्हाला जीवनामध्ये केवळ लौकिकामुळे दुःख आहे. लोहे बरा, लौकिक, लौकिक शब्द जो तयार झाला ना लोकातून तयार झालं. लोक शब्द लोक, लोक आणि लोकांची मान्यता त्यालाच लौकिक म्हणतात. लोकांच्या संबंधातला प्रत्येक. लौकिक म्हणजे काय, लोकांनी दिलेली मान्यता. लोकांनी मान्यता दिली लोकांना काढून पण घेता येते.
ज्यांना निवडून देता येतं त्यांना पाळता पण येतं लौकिक डोळे बाळा. पण वाईट काय माहितीये का याच्यामध्ये, सवय लागली ते वाईट आहे. मी मगाशी असं येत होतो, मला काही निरीक्षण चालूच असतं. दोन्ही बाजूला लोकांनी संडास केलेले आहे. माझा रस्ता आहे ना, दोन्ही बाजूला संडास आहे आणि त्याच्यात थोडं पुढं स्वयंपाक चालू आहे, त्याच्या आम्हीकडे जेवढं चालू आहे. माझ्या डोक्यातच एक गोष्ट बसत नाही, इतके घाण असताना माणसं जळतात कसे. लक्षात येते का? मग माझ्या लक्षात आलं की आमचं जीवनच तसं आहे. कधी खेडे गावात नाही माणसं आहे तिथं कुठं फायदा गेली, जे इथं जातात तेच त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावामध्ये सुद्धा तेच दृश्य आहे जे पैठणमध्ये दृश्य आहे. गावाच्या बाहेर तेच असतं. काही काही गावाचं भाग्यवान चारी बाजूला असतात. अन्नले गाव काय वाटत तर त्यांना, असे लोक जर इथं आले तरी त्यांना काही वाटणार नाही. पण ज्यांना चांगलं राहायची सवय लागलेली आहे, ज्यांचं घर चांगले, विचार चांगले, ते पैठणमध्ये आल्यानंतर दुखी होती. काही पद्धत आहे काय, किती दहा आहेत, किती काय. मग ती सरकारला बोलणार, लोकांना बोलणार, नगरपालिकेला बोलणार आणि बोलता बोलता वारी संपून जाणार. इथे काही बदल होणार हा शब्द लक्षात ठेव. नाही बोलायचं कुणाला, जर बोलायला जावं तर आक्षेप येतो. तिथं जन्मात सांगतात आणखी पारख करणारा म्हणजे अनुभव पारख तज्ञ व्यक्ती. पारखी सांगता गोष्टी हा एक सामाजिक विरोधाभास आहे. चांगल्या माणसाबरोबर तुम्ही बोलायला लागले ना तर मूर्ख माणसं तुमचं रागवणारच. त्यांना असं वाटतं आपल्याबद्दल काहीतरी सांगतात. या जगातलं एक सामाजिक विरोध आहे. पारखी अशी अनुभवी माणसाशी बोलताना, अनुभवाचं बोलताना, अनुभवाविषयी बोलताना आणि पारख म्हणजे तज्ञ व्यक्ती. पारखी सांगता, पारखी आपल्या अनुभवाबद्दल सांगत असताना तर घरची जी माणसं आहेत तर ती कुटील आहे. कुटील शब्दाचा अर्थ आहे कपटी. आणि ते घरची माणसं बोलतील असं नाही, खातील. घरची कुटी हे सांगायला पाहिजे तुम्हाला कसं खातात ते. अख्खं खाऊन टाकलं सगळं फेकून दिलं तरी कळत नाही मला. घरची कुटी कधीही लक्षात. चांगल्या माणसाबरोबर बोलायला गेला ना संशय पहिले होतात. तिकडं काय झालं, मी नवीन गाडीवर बसलो, काही माणसं बोलायला यायची ते मजबूत माणसं शास्त्रीला कशाला बोलतो, बोलू दे ना. मला बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवायला, मला जर काही अडचण नाही, समोरच्याला अडचण नाही, समच्यांना का अडचण. घरची मला शब्द नीट आहे का, अडवणारी माणसं ही घरातली आहे, बाहेरची नाही. मोठ्या माणसाला लहान करणारी ही घरातली माणसं असतात, बाहेरची नसतात. तुम्ही कसे आहात हे तुमच्याबद्दल तुमच्या घरात बोललं जातं. बाहेरचा माणूस तुमच्या गुणाचा आदर करतो. लक्षात आलं, तुमचा मुलगा बुद्धिमान आहे, बाहेरचे माणसं म्हणतात काय बुद्धिमान आहे पोरगा. बापाला विचारा तुमचा पोरगा बुद्धिमान आहे,
तुम्हाला काय माहिती महाराज ते कसं बावळट आहे. घरची कुठे म्हणजे एखाद्या वेळेस चांगला स्वयंपाक एखाद्याने पोरीने केला, अहो मुलगी तुमची चांगली आहे, स्वयंपाक सांग. महाराज तुम्हाला आमची मुलगी माहित नाही, घाटीला तुम्ही आणला असेल. घरची कुठे घर. आपल्या भारताचा स्वभाव इतका चांगला आहे महाराज. कोणाच्याही घरातली माहिती पाहिजे असली ना, नुसतं त्याला म्हणा काय तुमचा भाऊ चांगला आहे. काय सांगतो तुमचा भाऊ काय चांगला आहे महाराज. तो ना त्या भावाचं सगळं जीवनचंत्र सांगतो न विचारता. महाराज तुम्हाला काय माहिती आहे, तिची बायको अशी आहे, तिची पोरं अशी आहे, ती घर असं आहे, तो अशा पद्धतीने करतो, त्याला हा धंदा. हे सीआयडी लोक जे माणसं पकडतात ते असे घरची कुठे. आणि मला अजून कळलं नाही बरं का, भाऊ भावाच्या विरोधामध्ये स्तुती दुसऱ्याची करणार. एका आईच्या पोटात जन्माला आलेली माणसं एकमेकाच्या विरोधामध्ये, आणि जी माणसं यांची नाहीच त्यांची स्तुती करतात. अर्थ कळाला का. जी माणसं यांची नाहीच, यांना कधी पाहिलं नाही, त्यांचे फोटो यांच्या घरात. एखादी मंत्र्याचा फोटो लावला म्हणलं कधी भेटले का, आपला काय संबंध आहे. बांधावरून भावाची भांडणं आणि त्याची भेट त्याला फोटो करा, काय संबंध आहे. घरची कुठे. आणि हे काही आज नाही आहे, गेल्या 2000 वर्षापासून चालत आलेले. जर भावकी शिल्लक असेल अग्नीची गरज नाही मारत. तुम्हाला दुःख देण्याकरता तुमची भावकी इतकी मोठी आहे. राजा भर्तृहरी लिहितात आपल्या नीतिशतकामध्ये की जात इतकी वाईट आहे, तुम्हाला जाळण्याकरता ती भरपूर आहे. दुसरं कोणी तुम्हाला त्रास देणार नाही. घरची कुठी खाती. म्हणून महाराज या समस्या कायम आहेत. तुकोबारायला ती गोळून सांगते या समस्या कायम आहेत, पण जगायचं कसं. तू का गवळणीची समस्या आणि एका चरणामध्ये तुकोबरायचं उत्तर आहे. सामाजिक विरोधाभास जगद्गुरु तुकोबराय प्रकट करतात आणि त्याच्यावर तुकोबराय उत्तर देतात. तुका म्हणे काही नाही, हे जग असंच आहे, निवांत राही. आणि सगळ्यात मोठं उत्तर हेच आहे. मला काय करणार तुम्ही जगामध्ये, नाही पाऊस पडत नाही दगड मारणार तुम्ही. माणसं मूर्खता असतात, आहेतच ती. ते मूर्ख आहेत याचं तुम्हाला काय टेन्शन आहे. त्याच्या मूर्खपणाचा आदर करा. काय देवाने मूर्ख माणूस जन्माला घातला, हे काय कमी आहे. आनंद घेता आला पाहिजे बरं का. तुका म्हणे ऐकली बुद्धी ज्याची. अभंग लिहिलाय ना तुकोबाराने, अभंग लिहिलाय म्हणजे त्या दगडासारख्या बुद्धीला काय हुना मान दिलंय. हुनी दगड त्या बुद्धी तो माणूस जन्माला घातलाय. जर कणाकणामध्ये ईश्वर आहे, मग त्याच्यामध्ये काही भूत आहे का. भेटे भेटे मग तू दगडाच्या बुद्धीवाला कोण मग. आणि काय बावळटपणा सुंदर आहे. तुला म्हणे निवांत. एखादा बुद्धिमान आहे, एखादा करोडपती आहे, नीट ऐका बरं का. मूर्ख आहे म्हणून तुम्हाला त्रास नाही, बुद्धिमान आहे श्रीमंत आहे म्हणून फायदा नाही. हे जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन आहे. बुद्धिमान आहे, हुशार आहे, अत्यंत श्रीमंत आहे, त्याच्यापासून तुम्हाला काही फायदा नाही. कोणाचंही वर्णन करा, काय फायदा नाही त्याचा. काही माणसं हिरोचं वर्णन करतात, काय फायदा आहे तुम्हाला. आणि मूर्खाची निंदा करून काय काय तुगा म्हणे निवांत. पाहिले पाही परत विचित्र अभंग बरं का. पाहिले शब्दाचा अर्थ नीट आहे का. जो देवाचा अनुभव घेतलाय तो पाहिले भूतकाळ. भगवंताचा घेतलेला अनुभव पाहिले
परतोनी पाही, त्याचं नाव परमार्थ. जो देवाचा अनुभव घेतलाय तोच पुन्हा पुन्हा घे. पाहिले परतोनी पाही, ज्याचा अनुभव आलेला आहे तोच पुन्हा पुन्हा घ्या. आम्ही वेगळ्या बा खादण्याची खावे वाटे भेटिले भेटे, पुन्हा पुन्हा पारायण पुन्हा पुन्हा, आवृत्ती पुन्हा पुन्हा, सगळं पुन्हा पुन्हा का करायचं. पाहिले परतोनी पाही, त्याच्यामध्ये आनंद. भगवानगडाच्या शेजारी काटेवाडी म्हणून आहे. गुरुवर्य भीमसिंग महाराज यांनी दिलेला हा नारळ आहे. आणि गेल्या 6 वर्षामध्ये त्यांचेच नारळ चालू. काटेवाडीला गुरुवर्य भीमसिंग महाराज यांनी नारळ दिला होता. गाव थोडं लहान आहे आणि सप्ताहाचं स्वरूप जे आपल्या नारळी सप्ताहाचं परमार्थात मध्ये इतका तांबूलपणात महाराज किती मोठा करा किती लहान खातात. 10,000मध्ये सप्ताह होतो, 10 लाखात एक कीर्तन होतो. जसं लग्न आहे किती मोठं करायचं तुमच्या मनावर आहे. आता मराठवाडा जीव घडवू शकता, न पण फक्त नवरा नवरी जीव घडवू शकतात. जे तुमच्या मनावर आहे. विदेशामध्ये लग्न होतात 4 ते 5 माणसं असतात लग्नाला बरं का, पण महिन्यानंतर कोणच नसते. सरकार त्यांना घेऊन जातं. 4 ते 5 माणसं लग्नाला बरं का. आणि हा प्रेस्टिज पॉईंट मानला जातो लग्नाला कोणाला कोणाला. मुलीचे आई वडील आणि मुलाचे आई वडील असले व्यवस्थित तर जे तलाक दिवस वगैरे जर झालेला असेल तर. आता विदेशामध्ये सरासरी नियम असा आहे, पुरुषांनी 4-5 लग्न केले पाहिजे आणि बाईने 4-5 लग्न केले पाहिजे, त्याला विदेश म्हणतो. तर असं कसं तिकडचे संस्कृत पटत तो का म्हणे निवांत तुला काय मिळत गोष्टी. मला लोक म्हणतात तुम्ही विदेशामध्ये जातो तुम्हाला कसं काय सुरू तू का म्हणजे निवांत मी करतो ना, तुला काय ठेवून गेले. संसारच कसा त्याला काय करतात. आणि काळानुरूप या सगळ्या गोष्टी बदलतात. अजूनही आपल्या भारतामध्ये डोंगर हिमालयामध्ये जात आहे, त्याच्यामध्ये जर 3 भाऊ असले तर लग्न एकच करतात. अजून बरं का 21व्या शताब्दीतलं बोलते 3-4 भाऊ एकच लग्न करतात. मुलीची कमतरता हा सामाजिक प्रश्न आहे. तो मुलीची कमतरता काय केलं पाहिजे. मग त्यांनी असं ठरवलेलं. मग ते परंपरेनं मुली कमी असल्यामुळे एक लग्न करतात. काही ठिकाणी आता मुस्लिम धर्मामध्ये 2-3 लग्नाची प्रथा आहे. काही आयुष्य म्हणून नाही, त्या काळामध्ये मिडल ईस्ट मध्ये म्हणजे तिथे मोहम्मद पैगंबर जन्माला आले होते, तिथं मुलीचं प्रमाण जास्त होतं, मुलं कमी होते. मग काय सामाजिक संतुलन कसं राहील. पण एकाच दिवसाने 3-4 बायका केल्या त्या टायमाला चालत होत्या. त्या टायमाला परिस्थिती अशी होती, मुली जास्त होत्या मुलं कमी होते. अनबॅलन्स शोषण होतं त्या टायमाला. त्यावेळेस लग्न करा ती परंपरा नाही आहे, प्राधान्य नाही येते. ते सामाजिक संतुलन आहे. काय केलं पाहिजे त्याच्या रीतीने जगलं पाहिजे. आता ज्याची त्याची जशी तशी प्रकार लागत आहे.